राष्ट्रवादी काँग्रेससाठी वर्ष 2014 म्हणजे आव्हानांचं वर्ष ठरलंय। लोकसभा निवडणुकीत बालेकिल्ले उद्ध्वस्त झालेले राष्ट्रवादीनं पाहिले। आता पराभवाच्या राखेतून फिनिक्स सारखं उठून 2014 ची विधानसभा निवडणूक जिंकण्याचं आव्हान राष्ट्रवादी समोर आहे। नरेंद्र मोदी नावाच्या या झंझावाताची दखल घेतल्याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोकसभा निवडणुकीत झालेल्या वाताहतीची कहाणी पूर्ण होऊ शकत नाही। मोदी नावाच्या या झंझावातानं उद्ध्वस्त केले शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे बालेकिल्ले। राज्यात 15 वर्ष आणि केंद्रात 10 वर्ष सत्तेत असलेली राष्ट्रवादी काँग्रेसला 2014च्या लोकसभा निवडणुकीत दारुण पराभवाला सामोरं जावं लागलं। राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे दिग्गजांचा पक्ष। छगन भुजबळ असो की पद्मसिंह पाटील, गणेश नाईक असो की सुनील तटकरे, आपल्या इलाक्यात आपण म्हणू तेच धोरण आणि आपण बांधू तेच तोरण अशी प्रत्येकाची कार्यपद्धती। पण अशा दिग्गजांच्या बालेकिल्ल्यातच राष्ट्रवादी काँग्रेसचा धुव्वा उडालेला 2014च्या लोकसभा निवडणुकीत पाहिला। या नेत्यांना आता लोक परत स्वीकारणार का, हा एक मोठा प्रश्न आहे। ज्यांनी 15 वर्ष राज्य केलं, लाल दिवेच्या गाडीत बसून कारभार केला, भरपूर पैसे कमावले, भरपूर मालमत्ता कमावली, भरपूर मोठे झाले, पुढच्या अनेक पिढ्यांचा त्यांनी फायदा करून ठेवलेला आहे। आता या सगळ्या पार्श्वभूमीवरती ही मंडळी कशा पद्धतीने लोकांच्या प्रश्नाला हाल घालतात हे बघायला पाहिजे असं मला वाटतं। अगदी बारामती या पवारांच्या होम पिचवर सुद्धा सुप्रिया सुळेंना विजयासाठी शर्त करावी लागली। सुळेंचं घटलेलं मताधिक्य म्हणजे राष्ट्रवादीच्या घटलेल्या लोकप्रियतेची जणू निशाणी होती। लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीने अवघ्या 4 जागा जिंकल्या। 2009च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला राज्यात 19.28% मतं मिळाली होती। 2014 मध्ये ही टक्केवारी घटून 16% आली आहे। एकंदरीतच आगामी विधानसभा निवडणूक म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेससाठी मोठं आव्हान आहे। काय आहेत आता राष्ट्रवादी काँग्रेस समोरची आव्हानं? 2014च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा फिनिक्स सारखा राखेतून उभा राहू शकेल? राष्ट्रवादीमध्ये शरद पवार हा मोठा ॲसेट आहे, कारण त्यांचा अनुभव आणि त्यांचं राजकीय परिपक्वता याचा फायदा राष्ट्रवादी काँग्रेसला झाला। आणि त्या राष्ट्रवादीचं एक आणखी महत्त्व असं की त्यांनी महाराष्ट्रातलं जे सहकारी चळवळीचं जे केंद्र आहे ती सगळी राष्ट्रवादीने आपल्या ताब्यात ठेवली। मग ते सहकारी कारखाने असतील, जिल्हा बँका असतील, अशा पद्धतीने त्यांनी आपलं समर्थन वाढवलं। त्याचप्रमाणे त्यांनी सोशल इंजिनिअरिंगसुद्धा केलं। म्हणजे सुरुवातीला त्यांच्याबरोबर रामदास आठवले होते, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर दलित मतंही राष्ट्रवादींकडे वळत होती। परंतु राष्ट्रवादीला सोडून ज्यावेळेस रामदास आठवले बाहेर पडले आणि ते शिवसेना भाजपला सामील झाले आणि मोदी लाट आली, त्याचा फटका राष्ट्रवादीला बसला। दुसरं असं की राष्ट्रवादीचे जे जिल्हा स्तरावरचे कार्यकर्ते आहेत, मग त्यांचे मंत्री असतील, आमदार असतील, ही सर्व मंडळी अतिशय आक्रमक आहेत आणि आपापल्या क्षेत्रामध्ये आपलं सामर्थ्य त्यांनी टिकवून ठेवलेलं आहे। ही एक राष्ट्रवादीची फार मोठी बाजू आहे। परंतु त्याचबरोबर शरद पवारांनी नवीन पिढीला जास्त प्राधान्य देण्याचा जो एक गेल्या 15 वर्षात प्रयत्न केला, त्यामुळे आपण जर बघितलं तर अनेक नवीन नेते राष्ट्रवादीच्या प्लॅटफॉर्मवरून महाराष्ट्रात तयार झाले। त्यातले काही कार्यक्षम मंत्रीसुद्धा आहेत। परंतु ह्या नवीन मंत्र्यांमध्ये सुद्धा त्यांची आकांक्षा वाढणं किंवा त्यांना स्वतः आपण मुख्यमंत्री होणं अशी कुठे आकांक्षा असल्यामुळे तो एक अंतर्गत सत्ता स्पर्धा जो आहे त्याची एक अडचण राष्ट्रवादीला झालेली असं दिसतंय। राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे पुरोगामी पक्ष। राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे फुले शाहू आंबेडकरांचा वारसा चालवणारा पक्ष। राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे धडाडीनं कामं करणारा पक्ष। अशी एकेकाळची प्रतिमा असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसची आजची प्रतिमा काय आहे? राष्ट्रवादी काँग्रेसची एकेकाळी जी आश्वासक प्रतिमा होती ती धूसर झाली आहे का? राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यानंतर 1999 मध्ये ज्यावेळी पहिल्यांदा हा पक्ष काँग्रेसबरोबर राज्यात सत्तेवर आला, त्यावेळी शरद पवारांनी ज्यांना मंत्रिमंडळात संधी दिली त्या सगळ्यांचं वय साधारण 40 ते 45च्या दरम्यान होतं। आज त्या गोष्टीला 15 वर्षे झालेली आहेत। त्यावेळी 40-45च्या टप्प्यात असलेली ही सगळी नेते मंडळी आज 55 ते 60 या दरम्यान आलेले आहेत। सलग 15 वर्षांच्या सत्तेमुळं सगळेच नेते जवळ निबर बनत चाललेले आहेत आणि सततच्या सत्तेमुळं त्यांचा तळागाळातल्या लोकांशी असलेला संपर्कही तुटत चाललेला आहे।
15 वर्षापूर्वीची तरुण अशी उमेदीनं काम करणारे नेते आज साधारण उतारवयाकडे झुकलेले आणि कामाचा उत्साह कमी झालेला, सत्तेमुळं एकूण आलेलं शैथिल्य, त्यामुळं स्वाभाविकपणे पक्षाची जी आश्वासक पक्ष म्हणून सुरुवातीला जी एक प्रतिमा होती राष्ट्रवादी काँग्रेसची, ती प्रतिमा धूसर झाली असं ठोसपणे म्हणता येतं. विरोधकांकडून राष्ट्रवादी काँग्रेसवर सतत हल्ले होत आहेत. एकेकाळी गोपीनाथ मुंडे यांनी शरद पवारांवर तुफानी हल्ला चढवला होता. राजकारणाचं होणारं गुन्हेगारीकरण हा मुद्दा मुंडेंनी शरद पवारांवर तोफ डागताना ऐरणीवर आणला होता. त्यातूनच 1995 साली भाजप सेना युती सत्तेवर आली होती. पण पुन्हा चित्र पालटलं. भाजप सेना युतीच्या हातातून सत्ता निसटली आणि गेली 15 वर्ष राज्यात काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी सत्तेत आहे. विरोधकांनी केलेले भ्रष्टाचाराचे आरोप, सिंचन घोटाळा, तेलगी प्रकरण, जागांचे व्यवहार, राष्ट्रवादींच्या नेत्यांवर दाखल झालेले विविध प्रकारचे गुन्हेगारी खटले, राष्ट्रवादीची प्रतिमा डागाळायला हे घटक कारणीभूत ठरलेत. प्राईम मंत्री जे त्यातले जे सगळे आहेत, म्हणजे सुनील तटकरे असतील, अजित पवार असतील, छगन भुजबळ असतील, या सगळ्या मंत्र्यांच्यावरती जे आरोप सातत्याने होत होते, तर या आरोपांच्याबद्दल हे मंत्री तुलनेने फार कमी वेळा बोलायचे. त्यानंतर या मंत्र्यांचं वागणं जे आहे, या वागण्याच्याबद्दल देखील एक म्हणजे भ्रष्टाचार, त्याच्यावर या मंत्र्यांचं ॲरोगंट वागणं. भुजबळांच्या दूरदर्शनला दिलेल्या काही मुलाखती आपण बघितल्या असेल वाहिन्यांना, त्या इतक्या उद्धट पद्धतीच्या होत्या. त्याच पद्धतीने काही प्रमाणामध्ये अजित पवार बोलायचे. त्याच प्रमाणामध्ये सुनील तटकरेंची देखील एक शैली असायची. सुनील तटकरे गोष्टी धोडकावून लावायचे, पण सुनील तटकरेंना पवित्र करणारे नाना पाटेकरांसारखे काही अभिनेते होते. ते सारखं अगदी हे फार छान माणूस आहे, हा अजित चांगला माणूस आहे, तो चांगला माणूस आहे. आम्ही माणसं चांगली किंवा वाईट हा बोलत नाहीये. तुम्हाला कारभाराच्या जागी नेमलंय, तुम्ही नीट कारभार करते की नाही हे बघणं कामे लोकांचं आणि माध्यमांचं, ते करते की नाही हा मोठा प्रश्न होता. पराभवाची कारणं काहीही असोत, पण राष्ट्रवादी काँग्रेसनं धक्क्यातून सावरत आत्मचिंतन सुरू केलंय. कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधत नेमका कुठल्या कारणाने पराभव झाला याची माहिती घेतली जाते. सत्तेमुळे जनतेशी संपर्क कमी पडलाय, नेता आणि कार्यकर्ता यांच्यातली दरी वाढली आहे, असा निष्कर्ष या आत्मचिंतनातून निघालाय. त्यामुळे शरद पवारांना खास शैलीत नेत्यांना कानपिचक्या द्याव्या लागल्या. राष्ट्रवादी काँग्रेसची वाताहत का झाली? बदलती सामाजिक समीकरणं आणि समाजातील विविध घटकांना आलेलं भान यामागे आहे का? पराभव झाल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस निराशा गाठणार की उरलेल्या वेळात क्रिकेटमध्ये होती तशी उरलेल्या चेंडूंवर तुफान फटकेबाजी करत विधानसभा निवडणुकीची मॅच जिंकणार? 2014ची विधानसभा निवडणूक म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेससाठी ठरणार आहे एक मोठं आव्हान. लोकसभा निवडणुकीच्या पराभवातून फिनिक्सप्रमाणे उठून पुन्हा सत्ता गाठण्यात राष्ट्रवादी काँग्रेस यशस्वी होणार की थेट विरोधी बाकांवर बसणार? महाराष्ट्रातली जनता येत्या विधानसभा निवडणुकीत काय कौल देते याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. आगामी विधानसभा निवडणुका सामूहिक नेतृत्वाखाली लढायच्या असा नारा राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलाय. ही खेळी यशस्वी होईल का? कसा असेल राष्ट्रवादी काँग्रेसचा पुढचा प्रवास? राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजे शरद पवार यांच्या नेतृत्वाभोवती फिरणारा पक्ष. शरद पवार यांचे विचार, त्यांची रणनीती आणि शरद पवार यांच्या नेतृत्वाचा करिश्मा हाच आहे राष्ट्रवादी काँग्रेसचा मुख्य आधारस्तंभ. राज्यातील आणि देशातील प्रश्नांची सखोल जाण असलेला नेता, तळागाळातल्या कार्यकर्त्यांशी थेट संवाद असलेला नेता अशी शरद पवार यांची ओळख आहे. असं असलं तरी राष्ट्रवादी काँग्रेसनं गेल्या 15 वर्षात असाच प्रयत्न आहे. म्हणजे निवडणूक असो नसो, परंतु पक्षाची वाढ कशी होईल महाराष्ट्रात या दृष्टीने त्यांनी अतिशय निकराचे प्रयत्न केले. परंतु कुठंतरी या ज्या प्रकारे महाराष्ट्रात राजकीय चिरफाड झालेली, म्हणजे अनेक पक्ष आता महाराष्ट्रात उभे आहेत, त्यामुळे राष्ट्रवादी ज्या पद्धतीने वाढायला पाहिजे होता त्या पद्धतीने काही गेल्या 15 वर्षात वाढला नाही. शरद पवारांनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये महत्त्वाचं स्थान आहे ते अजित पवारांचं. राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी पार पाडत असतानाच अजित पवारांची नजर मुख्यमंत्री पदावर आहे हे त्यांनी वारंवार स्पष्ट केलंय. आगामी विधानसभा निवडणुकीला सामोरं जाताना मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर करा अशी भूमिकाही त्यांनी मांडली होती. पण पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सामूहिक नेतृत्वाची भूमिका मांडत अजित पवारांच्या आकांक्षांना जणू लगामच घातलाय. ही खेळी यशस्वी होईल? राष्ट्रवादी काँग्रेससारख्या पक्षात मला असं वाटतं की सामुदायिक नेतृत्व आणणं म्हणजे पुढील काळातल्या अनागोंदीला निमंत्रण देण्यासारखंच आहे. परस्पर अविश्वासाला निमंत्रण देण्यासारखं आहे. खरं तर गेल्या 2-3 वर्षात
अजित पवार यांनी पक्षाचं विधिमंडळातलं आणि पक्षाच्या पातळीवर दोन्ही पातळीवरचं नेतृत्व स्वीकारलेलं आहे. त्यात त्यांच्याकडून काही चुका झाल्या असतील, पण तरीसुद्धा जोखीम घेऊन ही त्यांच्याकडे नेतृत्वाची जबाबदारी द्यायला हवी. कारण तेवढी क्षमता असलेले अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसमधले एकमेव नेते आहेत. तशी क्षमता, तेवढी प्रशासनावरची, एकूण पक्षावरची पकड असलेलं दुसरं नेतृत्व पक्षात नाही. त्यामुळं सामुदायिक नेतृत्वाचं गाजर दाखवून अनेक नेत्यांना बांधून ठेवणं आणि त्यांच्या पुढं काहीतरी त्यांच्या आकांक्षा वाढवून ठेवणं हे पुढच्या काळात पक्षासाठी घातक ठरेल असं मला वाटतं. पहिली शरद पवारांनी केलेली घोषणा ही घोषणा त्यातल्या त्यात जरा थोडीशी बरी आहे. लोक त्याच्यावरती थोडाफार विश्वास ठेवतील. पवारांच्यावरती विश्वास ठेवतील, शरद पवारांच्यावर. ती म्हणजे सामूहिक नेतृत्वातून आपण आपल्या निवडणुकीला सामोरं जायचं. दुसरी गोष्ट शेतकऱ्यांच्या प्रश्नाबद्दलची जी आज त्यांना आहे आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नाचं जे भान पवारांना आणि त्यांच्या पक्षाला आहे आणि त्याला जोडून एक सहकाराचं जे नेटवर्क आहे काही प्रमाणामध्ये त्या नेटवर्कचा फायदा होईल. येत्या विधानसभा निवडणुका कशा जिंकायच्या हे एक फार मोठं आव्हान राष्ट्रवादी समोर आहे. लोकसभेचा निकाल फारसा काही आशावादी नाही. पक्षाची प्रतिमा डागाळली जातीये. पक्षातील नेत्यांवर होणारे भ्रष्टाचाराचे आरोप, नेते आणि कार्यकर्ते यांच्यात पडलेली दरी, आघाडी सरकारच्या विरोधात खदखदत असलेला असंतोष या सगळ्यांना तोंड देण्याचं आव्हान राष्ट्रवादी समोर आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा पुढचा प्रवास कसा असेल? काँग्रेसकडे वाटचाल करण्याकडे राष्ट्रवादीचा प्रवास होतोय की राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर लढणार? येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी पक्ष एकत्र राहतीलच याची गॅरंटी कोणी देऊ शकणार नाही. आणि राष्ट्रवादीची वाटचाल कुठेतरी स्वतंत्रपणे सर्व जागा लढवाव्यात अशा पद्धतीने चालली असं मला वाटतं. आणि मला असं वाटतं की बदललेल्या परिस्थितीमध्ये म्हणजे आज महाराष्ट्रामध्ये एका बाजूला भाजप, शिवसेना, रामदास आठवले यांचा RPI, इतर पक्ष आहेत. त्याचबरोबर मनसेसुद्धा आहे. मनसेचे राज ठाकरे यांनी स्वतःच मुख्यमंत्री पदाच्या उमेदवार म्हणून घोषित केलेले आहेत. अशा परिस्थितीत राष्ट्रवादीने जर आपली काही नवीन भूमिका मांडली तरच त्या पक्षाला चांगलं यश मिळू शकेल. नाहीतर जसं लोकसभेत झालं त्याच पद्धतीनं फारसं यश मिळणार नाही. येत्या विधानसभा निवडणुकीत आहे तो जनाधार कसा टिकवायचा आणि नसलेला जनाधार कसा कमवायचा, अल्पसंख्याक आणि मागासवर्गीयांमध्ये कसा विश्वास संपादन करायचा, अशी कितीतरी आव्हानं राष्ट्रवादी काँग्रेसला पेलायची आहेत. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. आपण पाहतोय राष्ट्रवादी समोरची आव्हानं आणि त्यातच मग प्रश्न पडतो, निराशाजनक कामगिरीनंतर आता राष्ट्रीय पातळीवर शरद पवारांचं महत्त्व कमी झालंय का? शरद पवार केंद्रात सत्तेत नसल्यानं राज्यातही फटका बसणार का? सोनिया गांधींच्या विदेशीपणावर थेट हल्ला चढवत शरद पवारांनी काँग्रेसमधून निलंबन ओढावून घेतलं. 15 वर्षांपूर्वी झालेली काँग्रेस कार्यकारिणीची ती बैठक वादळी ठरली, ज्यात शरद पवार, पूर्णो संगमा यांनी सोनिया गांधींना थेट आव्हान दिलं. जन्मानं परदेशी असलेल्या व्यक्तींना पंतप्रधान, राष्ट्रपती अशा महत्वाच्या पदांपासून दूर ठेवावं अशी मागणी पवार, संगमा, अनवर यांनी केली. नाव न घेता हा सोनिया गांधींवर थेट हल्ला होता. अपेक्षित तेच झालं. ही मागणी करणाऱ्या तिघांनाही पक्षातून काढून टाकण्यात आलं. काँग्रेसनं घराबाहेर काढल्यानं आता आम्हाला स्वतःचं घर बांधावं लागेल असं सांगत शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. काँग्रेस आणि भाजपपासून समान अंतरावर राहणार असं सांगत स्थापन झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसनं 1999च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेसशी हातमिळवणी केली आणि केंद्रात आणि राज्यातही सत्ता मिळवली. तर दुसरीकडे भाजपशीही फार फटकून वागायचं नाही अशी राष्ट्रवादीची भूमिका होती. आपल्या समोर सर्व पर्याय खुले आहेत असा गर्भित इशारा राष्ट्रवादीनं आपल्या वागण्यातून वारंवार दिलाय. गेली 10 वर्ष मनमोहन सरकारात महत्वाचे मंत्री म्हणून शरद पवार वावरले, पण वाजपेयी सरकारच्या काळातही त्यांनी आपत्कालीन व्यवस्थापन समितीचं काम पाहिलं. निवडणूक प्रचार काळातली राष्ट्रवादीची भूमिका नरेंद्र मोदींना देशपातळीवर मदत करणारीच होती. पण आता लोकसभा निवडणुकीत अपयश आल्यानं शरद पवार यांचं राष्ट्रीय पातळीवरचं महत्त्व कमी झालंय का? पवारांचं स्थान एक स्ट्रॅटेजिस्ट म्हणून राहील, परंतु एक जनाधार असलेला मोठा नेता म्हणून हे त्यांचं स्थान आता थोडंसं कमी झालंय, उणं झालंय. ही गोष्ट मान्य करायला पाहिजे आणि ही गोष्ट महाराष्ट्राला पचवणं अवघड आहे, राष्ट्रवादीला पचवणं त्याहून अवघड आहे. पण ही वस्तुस्थिती नजरेआड करता येणार नाहीये. याचं कारण कालखंड बदलतोय, काळ बदलतोय. शरद पवारांच्या लाखोंच्या सभा 16व्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये महाराष्ट्रामध्ये किती झाल्या याचं जर आपण उत्तर शोधलं तर आपल्या असं लक्षात येईल की अशा सभा 2 किंवा 3 देखील झालेल्या नाहीत. शरद पवार
म्हणजे महाराष्ट्र अशी आजसुद्धा दिल्लीच्या राजकारणात ओळख आहे. म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली NDAचं सरकार सत्तेवर आलेलं असलं तरीसुद्धा आणि सत्तेत शरद पवार नसले तरीसुद्धा शरद पवार यांचं राष्ट्रीय राजकारणातलं स्थान मला वाटतं ठीक आहे. सत्ता राबवण्याच्या दृष्टीने त्यांच्याकडे काय अधिकार नसले तरीसुद्धा राष्ट्रीय राजकारणातलं त्यांचं स्थान महत्त्वाचं आहे आणि ते मला वाटतं त्याला धक्का लागण्याचं काही कारण नाही. आता येत्या काळात राष्ट्रवादीची वाटचाल कोणत्या दिशेनं होणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. देशपातळीवर ताकद कमी झाली असली तरी शरद पवार हे राज्यातले सगळ्यात महत्त्वाचे नेते आहेत हे सत्य विरोधक सुद्धा नाकारत नाही. शरद पवार काँग्रेसमध्ये असोत, समाजवादी पक्षात असोत किंवा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये, राज्यात आपल्या बळावर 60 पेक्षा जास्त आमदार निवडून आणण्याची क्षमता त्यांनी वारंवार सिद्ध केली आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस काय डावपेच लढवते यावर शरद पवारांच्या नेतृत्वाची कसोटी लागणार आहे. विधानसभा निवडणुकीत शरद पवार स्वतः लक्ष घालतायत. जिल्ह्यात कार्यकर्त्यांशी बोलून पराभवाची कारणं जाणून घेतायत. त्याला कितपत यश येतं यावर राष्ट्रवादीचं भवितव्य ठरणार आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.